जागतिक शेतीच्या अफाट पटलावर एक अशी शक्ती आहे जी जगाला अन्न पुरवते, पण ती स्वतः मात्र नेहमी नजरेआड राहते. कोण आहे ती? ती आहे महिला शेतकरी. तर आज आपण जगाचं भविष्य घडवणाऱ्या याच अदृश्य हातांची गोष्ट उलगडणार आहोत. चला ही अत्यंत महत्त्वाची कहाणी समजून घेऊया. हे बघा, हे फक्त एक वाक्य नाहीये, हे एक कटू सत्य आहे. जी व्यक्ती जगाचं पोट भरते तिचे स्वतःचे हक्क मात्र दुर्लक्षित राहतात. हाच तो विरोधाभास आहे जो आपल्याला आज नीट समजून घ्यायचा आहे. आणि खरं तर इथूनच आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात होते. म्हणून 2026 हे वर्ष फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. संयुक्त राष्ट्रांची ही घोषणा म्हणजे एका जागतिक बदलाची हाक आहे. हा एक कृती कार्यक्रम आहे जो महिला शेतकऱ्यांसमोरचे अडथळे दूर करून त्यांची खरी ताकद जगासमोर आणू शकतो. आता जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या. जगभरात शेती करणाऱ्यांमध्ये 40% महिला आहेत. पण थांबा, आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये तर हा आकडा थेट 60 ते 80% पोहोचतो. हो, याच गोष्टीला शेतीचं स्त्रीकरण असं म्हणतात. म्हणजे जगाला अन्न पुरवण्याची जबाबदारी दिवसेंदिवस महिलांच्या खांद्यावर येतेय, हे अगदी स्पष्ट आहे. पण इतकी मोठी भूमिका असूनही त्यांना शेतकरी म्हणून ओळखच मिळत नाही. त्यांना अनेकदा मदतनीस किंवा शेतकऱ्याची पत्नी असं लेबल लावलं जातं. आणि या चुकीच्या वर्गीकरणामुळे होतं काय, तर त्या सरकारी योजना, अनुदान आणि बँक कर्जांपासून वंचित राहतात. म्हणजे व्यवस्थेसाठी त्या अक्षरशः अदृश्यच होतात. आणि यामुळे एक खूप मोठी समस्या निर्माण होते, जिला जेंडर यील्ड गॅप किंवा सोप्या भाषेत लैंगिक उत्पादन तफावत असं म्हणतात. चला पुढे पाहूया की हे नक्की काय आहे आणि याचा खरा अर्थ काय होतो. संशोधन एक धक्कादायक सत्य आपल्यासमोर आणतं. महिला शेतकऱ्यांच्या शेतात पुरुषांच्या तुलनेत 20 ते 30% कमी उत्पादन होतं. पण थांबा, याचं कारण त्यांची मेहनत किंवा कौशल्य कमी आहे असं अजिबात नाही. यामागची कारणं आहेत हे 4 मोठे अडथळे: जमिनीच्या हक्कांचं संकट, आर्थिक वगळलेपण, ज्ञानाची दरी आणि कामाचं दुहेरी ओझं. पहिला आणि खरं तर सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे जमिनीची मालकी. या चार्टकडे बघा. जगभरात 15%पेक्षाही कमी शेतजमीन महिलांच्या नावावर आहे. आणि विचार करा, जर नावावर जमीनच नसेल तर कर्ज नाही, विमा नाही आणि सरकारी ओळख मिळणंही मुश्किल. यामुळे होतं काय, तर त्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेतूनच बाहेर फेकल्या जातात. जमिनीची मालकी नसण्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होतो. म्हणजे बियाणं, खतं किंवा यंत्रांसाठी कर्ज हवं असेल तर बँका त्यांच्याकडे जास्त जोखमीच्या कर्जदार म्हणून बघतात. का? कारण त्यांच्याकडे तारण ठेवायला जमीनच नसते. तिसरा अडथळा आहे ज्ञानाची दरी. हे चित्र अगदी सगळं काही सांगून जातं. शेतीत नवीन तंत्रज्ञान येतंय, पण कृषी अधिकारी, जे बहुतेक पुरुष असतात, ते थेट शेती करणाऱ्या महिलेशी बोलण्याऐवजी कुटुंब प्रमुखाला सल्ला देतात. आणि डिजिटल साधनांपर्यंत पोहोचणं तर त्यांच्यासाठी आणखीनच कठीण होऊन बसतं. आणि शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा अडथळा म्हणजे वेळेची गरिबी. शेतीच्या कामासोबतच स्वयंपाक, घरकाम, पाणी भरणं, मुलांची काळजी घेणं, ह्या सगळ्या विनामोबदला कामांचा भारही त्यांच्यावरच असतो. या दुहेरी ओझ्यामुळे त्यांना शेतीसाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी वेळच कुठे मिळतो. बरं, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण आता या कथेला एक सकारात्मक वळण देऊया. कारण याच समस्येमध्ये एक प्रचंड मोठी संधी दडलेली आहे. ही केवळ एक सामाजिक गरज नाही, तर ही एक मोठी आर्थिक संधी आहे. पहिला आकडा 20 ते 30%. फक्त विचार करा, जर महिला शेतकऱ्यांना पुरुषांसारखीच साधनं, कर्ज आणि तंत्रज्ञान मिळालं तर त्यांच्या शेतातलं उत्पादन तब्बल 20 ते 30% वाढू शकतं. हा किती मोठा बदल असेल. आणि या वाढलेल्या उत्पादनाचा परिणाम काय होईल, तर जगभरातील भुकेल्या लोकांची संख्या तब्बल 4.5 कोटींनी कमी होऊ शकते. ही एक खूप मोठी मानवी क्रांती ठरू शकते. आणि हा शेवटचा आकडा तर थक्क करणार आहे. उत्पादकता आणि वेतनातली ही दरी दूर केली तर जागतिक जीडीपीमध्ये जवळपास $1 ट्रिलियन भर पडू शकते. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. महिला शेतकऱ्यांना सक्षम करणं हे जागतिक भूक आणि गरिबीशी लढण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. पण हे मोठे आकडे म्हणजे फक्त आकडे नाहीत. यांच्या मागे खऱ्या मानवी कथा आहेत, ज्या हे सिद्ध करतात की हा बदल शक्य आहे. चला तर मग या डेटामागचे काही मानवी चेहरे पाहूया. आपण 2 महिलांच्या प्रेरणादायी कथा बघणार आहोत. एक आहेत भारतातील कल्याणी सिंग आणि दुसऱ्या आहेत फिलिपिन्समधील नानाय फ्रॅन. या दोघींनीही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. झारखंडच्या कल्याणी सिंह यांनी शेती पुरुषांचं काम आहे हा समजच मोडून काढला. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि आपल्या टोमॅटोचं उत्पादन तिपटीने वाढवलं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज त्या एकट्या यशस्वी नाहीत, तर इतर महिलांना प्रशिक्षण देऊन संपूर्ण गावाचं भविष्य बदलत आहेत.
दुसरीकडे फिलिपिन्सच्या नानाय फ्रॅन यांनी हवामान बदलाच्या मोठ्या संकटाला तोंड दिलं. त्यांनी हवामानास अनुकूल शेतीचं तंत्र शिकून घेतलं आणि चक्रीवादळातही आपलं पीक वाचवलं. आज त्या एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. त्या फक्त शेतकरी नाहीत, त्या तर खऱ्या अर्थाने हवामान योद्ध्या आहेत. या कथा आपल्याला प्रेरणा देतात, नाही का? पण आता प्रश्न हा आहे की या वैयक्तिक यशोगाथांना जागतिक धोरणात कसा बदलता येईल? चला आता 2026 साठीच्या आराखड्याकडे वळूया आणि पाहूया की हा बदल कसा घडवून आणता येईल. तर हा आहे पुढचा मार्ग. 4 ठोस पावलं. पहिलं, जमिनीच्या मालकी हक्काचे कायदे बदलणं. दुसरं, कृषी बजेटमध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करणं. तिसरं, त्यांच्यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान पोहोचवणं, जसं की स्थानिक भाषेतून मेसेजद्वारे शेती सल्ला देणं. आणि चौथं, त्यांच्या घरगुती कामांचा भार कमी करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी आणि पाळणाघरांसारख्या सुविधा उपलब्ध करणं. तर 2026 हे वर्ष आपल्याला एक संधी देत आहे. ज्या हाताने जग अन्न खातं त्या हातांना सक्षम करण्याची. कारण शेवटी प्रश्न हाच उरतो की जी महिला जगाचं पोट भरते तिचं स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण काय करणार आहोत.